स्लॅममधली शेवटची काही पानं कोरी होती. सतत मित्रमैत्रिणींचा विश्वास स्वच्छंद जगणारा व दोस्तांचा लाडका समीरण त्या कोऱ्या पानांची पुन्हा पुन्हा उघडझाप करीत होता. काही पाने शब्दांनी भरलेली तर काही नुसतीच नाव, गाव, वस्तू, प्राणी या मजकुराने व्यापलेली. कॉलेजच्या दिवसात प्रत्येक ग्रुपमध्ये बिनधास्त मशगूल होणारा हा समीरण. नाव समीकरणासारखे असले तरी समजायला उमजायला समीरण अगदी उघड्या पुस्तकासारखा. त्याच्या आयुष्याच्या पुस्तकात काही लपलेलं नव्हतं आणि काही लपविण्यासारखं असायला त्याच्या तत्वांची हिंमत सुद्धा नव्हती. वर्तुळासारखं आयुष्य जगायला लागलो तर तीच ती माणसं पुन्हा पुन्हा भेटतात. काहींचा कंटाळा येतो तर कोणासाठी ते वर्तुळ सर्वस्व असतं. हॉस्टेलची लाईफ जवळजवळ सर्वांनीच अनुभवलेले. उन्हाळ्याच्या दिवसात रूममध्ये कूलरचा अट्टाहास न करता गादी गुंडाळून थेट टेरेसवर जाऊन चंद्र चांदण्यांच्या सहवासात निसताना त्याला कधी एकटेपणा जाणवत नव्हता. प्रत्येक विषयात जरी अव्वल येत नसला तरी सामाजिक विषयांचा त्याचा अभ्यास दांडगा. म्हणजे वादविवाद असो वा भाषण कौशल्य, या घशाला कोरड पडणाऱ्या कलांमध्ये तो हुकमी एक्का. गेल्या 3 वर्षात आंतरविद्यापीठातील वादविवाद स्पर्धेत हॅट्रिक मिळवणारा मात्र 4थ्या वर्षी जरा मुद्द्यांना रोखठोकपणे मांडण्यात कुठेतरी कमी पडताना दिसू लागला. मंचावर बसून असताना तो जरा अस्वस्थ, जरा आडगळलेला होता. समोरच्या रांगेतला एक चेहरा कदाचित त्याला मूळ मुद्द्यापासून भरकटू बघत होता. स्पर्धा संपली. निकालाची वेळ. 2रा क्रमांक जातोय समीरण काळेला. यावेळी उपस्थित पाहुण्याव्यतिरिक्त फक्त एकाच हाताच्या टाळ्यांचा आवाज ऐकू येत होता. तोच चेहरा. 5'2" उंची, दिसायला बाहुलीसारखी, चुलबुली, बोलक्या डोळ्यांची ती. बक्षीस स्वीकारून पायऱ्या उतरताना तिनेच पहिला हात पुढे केला. अभिनंदन समीरण. थँक्स, पण मी 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे. तुम्ही प्रथम आलेल्याचे अभिनंदन आधी करायला हवं. अच्छा, असे का? बरं. आणि त्याने काय फरक पडतोय? बक्षीस महत्वाचं ना? हो, ते तर आहेच. परंतु मला इतक्या मुलामुलीमधून तुम्हीच कसं अभिनंदन करताय? कसं आहे बघ समीरण, गेल्या 3 वर्षापासून तू प्रथम येत होतास. त्यांना तुझ्यातल्या कलेचं कौतुक होतं आणि आता त्यांना तू 2रा आलास. यापेक्षा पहिला का नाही आलास याचे दुःख आहे. तुम्हाला असं नाही वाटत का माझ्या या 2ऱ्या क्रमांकाच्या बक्षिसात तुमचा मोलाचा वाटा आहे? नक्कीच नाही. का? तुला हे म्हणायचंय की मी तुला डिस्टर्ब केलं त्या दिवशी? एक्झॅक्टली. तुम्ही बरोबर पकडलं स्वतःलाच. तिला हसू आले. दोघांची काही मिनिटात मैत्री झाली. मग मेसेजेस, कॉलचा सपाटा सुरू झाला. शेवटच्या वर्षाची परीक्षा डोक्यावर तांडव करण्याकरता उत्सुक. तरी तिला वेळ द्यायला म्हणून वेळातला वेळ काढून समीरण तिला भेटायला लागला. खरं तर तिच्या नावाव्यतिरिक्त ती कुठल्या कॉलेजात आहे किंवा इतर काहीही माहिती समीरणकडे नव्हती. किंबहुना तिला भेटल्यानंतर या गरजेच्या चर्चा अवांतर झालेल्या असतील. परीक्षा संपत आली होती. नेहमीप्रमाणे सर्वांनी स्लॅमबुक लिहिण्याचा मोसम सुरू झाला. अभ्यासातून 10-15 मिनिटं ब्रेक घेऊन काहीसं खरं काहीसं खोटं लिहिण्यास सर्व मित्रमैत्रिणी व्यस्त झाले. समीरणने सुद्धा स्लॅम लिहायला दिला. स्लॅम परत आलेला होता. यामध्ये एकच ती सुटली होती म्हणून त्याने तिला तिची माहिती इत्यादी वगैरे भरायला सांगितले. समीरण कॉलेज हॉस्टेल सोडून गावी परत जायची तयारी करू लागला. त्याचा स्लॅम पुस्तकांच्या ढिगाऱ्यातून बाहेर आला. थोडा वेळ विचार करूनही आठवेना तिने हा स्लॅम केव्हा परत केला. माझंच लक्ष नसेल परीक्षेच्या गडबडीत, असं म्हणून कपड्यांचा पसारा तसाच टाकून तो टेरेसवर गेला. तिच्याबद्दलची माहिती वाचण्यापेक्षा माझ्याबद्दल काय लिहिलंय हीच उत्सुकता लागलेली होती. स्लॅमची पूर्ण पाने काळजीने बघितली, परंतु तिने काहीही लिहिलेलं नव्हतं. परंतु 2 पानं फाडून टाकलेली होती. समीरण पुरता गोंधळला. एखाद्या व्यक्तीला आपण प्रेमाने आदराने व्यक्त व्हायला दिलेला स्लॅम विनामजकूर परत येतो, याचा अर्थ काय? त्याने तिला लगेच कॉल लावला. तिचा मोबाईल बंद येत होता. कासावीस झालेला समीरण जीव आकांत करीत होता. चिडचिड होत होती. फाटलेल्या 2 पानांच्या उरलेल्या काठांकडे बघत त्याने स्टेशन गाठले होते. इतक्या वर्षांनी तो स्लॅम पुन्हा हातात होता. मात्र एक गोष्ट खुणावत होती. भरलेल्या स्लॅमच्या प्रत्येक पानावर 1-2 शब्द पानावरील मजकुराशी विसंगत होते. त्याने त्या शब्दांचा सांगड घालून समजून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा शेवटी एक गोष्ट त्याला दिसून आली. त्या प्रत्येक शब्दांना जोडून एक मेसेज होता. मी तुझ्याबद्दल काय लिहायचं? खरे तर मी लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मी ती पाने फाडून टाकली. मी तुझ्यासाठी अनोळखी होते, तरी तुझं माझ्यात गुंतत जाणं मला बघवत नव्हतं. अस्तित्वात तू आहेस, मी नाही. कारण पहिल्या भेटीत मी तुझे प्रथम बक्षीस गमवायला कारणीभूत ठरले. नंतर तुझे अभिनंदन करताना सुद्धा मी माझी चूक मान्य केली नव्हती.
आपण जितक्यांदा भेटलो त्या प्रत्येक भेटीत तू लोकांकरता हसण्याचे कारण होऊ लागला होतास आणि जेव्हा तू मला माझ्याबद्दल लिहायला सांगितलंस तेव्हा मी जरा स्तब्ध झाले. तू मला खरंच मैत्रीण म्हणून खूप प्रेम दिलेस आणि मी मात्र तुझ्याकरता शेवटपर्यंत रहस्य ठेवून जाते, कारण मी सांगितलेले तुला कळणार नाही आणि ते तू स्वीकारशील असा मला विश्वासही वाटत नाही. हे सर्व वाचताच समीरनचे डोके चक्रावले. त्याच्यापुढे सर्व प्रसंग काचेप्रमाणे साफ झाले. स्पर्धेत त्याला खुणावणारी ती, शुभेच्छा देणारी ती, भेटी दरम्यान आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या हसण्याचा अर्थ त्याला आज कळला होता. ती फक्त ती होती, अस्तित्वात नसलेली. ती आजही त्याला हवीहवीशी वाटणारी, अदृश्य मनात वसलेली. कथा आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.